सर्व्हिस देण्यासाठी या कंपनीचा जन्म झालेला आणि सरकारी कंपनी आहे. 100% हा सरकारचं याच्यामध्ये शेअर आहे. याच्यामध्ये कुठली खाजगी मालक नाही. याचा मायबाप केंद्र सरकार आहे. आणि आम्ही डीओटी मध्ये म्हणजे जेव्हा खात्यामध्ये लागलो त्यावेळेस आम्ही डीओटी मध्ये लागलो, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन होतो, केंद्र कर्मचारी म्हणून लागलो. पण 2000 साली जेव्हा बीएसएन झाला, वाजपेयी साहेबांची सरकार होती, पंतप्रधान वाजपेयी होते, रामविलास पासवान टेलिकॉम मिनिस्टर होते, त्यांनी बीएसएनचे डीओटीचे आमचे सर्व कर्मचाऱ्यांना असे आश्वासन दिलं की बाबा तुम्ही जरी बीएसएन मध्ये समाविष्ट झालं तर तुम्हाला काही धोका होणार नाही. तुमची पेन्शन सरकार रूल 37 अंतर्गत सीसीएस पेन्शन रूल 37 अंतर्गत तुमची पेन्शन सरकार आपल्या कॉन्स्टिट्यूशन फंडातून देईल. उद्या बीएसएन आहे नाही पण त्याची काळजी करू नका, पण तुम्हाला सरकार पेन्शन देईल. आणि तुमचं जे केंद्र कर्मचाऱ्यांना तुम्ही केंद्र कर्मचारी म्हणून लागले, जे तुमच्या कर्मचारीचा स्टेटस आहे, जो दर्जा आहे, ते कायम तुम्हाला ते मिळत राहील. आज आपण जरी म्हणून बघतो, आजच्या तारखेला जरी बघतो तर सर्व केंद्र कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये 7वा पे आयोग मिळाला. पण आम्हाला मात्र बीएसएनचे कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून मागील 9 वर्षापासून वंचित ठेवण्यात आला. हे भेदभाव का? जेव्हा तुम्ही केंद्र कर्मचाऱ्यांना 7वा पे आयोग दिला, तुम्हीच म्हटला होता केंद्र कर्मचारी प्रमाणे तुम्हाला ट्रीट करू, तर मग आज तुम्ही भेदभाव करता. केंद्र कर्मचाऱ्यांना 7वा दिला होता, 8वाची तयारी झाली, महिन्या 2 महिन्यामध्ये त्यांना 8वा पे आयोग दिले. पण आमचे लोकांना दुसरा पे आयोग म्हणजे दुसरा पे रिव्हिजन आमचा 2007 मध्ये झाला होता. 2007 ते 2026 साधारण 19 वर्ष झाले. 19 वर्षात तुम्ही विचार करा किती महंगाई वाढली, किती पट महंगाई वाढली. तर मग त्या हाय त्या पेन्शन मध्ये, हाय त्या पगारामध्ये आम्ही कसे जगणार? आमचे मॅक्झिमम 90% लोक जे स्टॅग्नेशन मध्ये गेल्यामुळे त्यांचं वार्षिक इन्क्रिमेंट बंद झालेलं आहे. तर त्यामुळे आमचे बीएसएनचे कर्मचारी असो किंवा पेन्शन साधारण 60,000 आमचे आता सध्या वर्किंग कर्मचारी आहेत आणि जवळजवळ 3.5 लाख आमचे पेन्शन धारक आहेत संपूर्ण भारतामध्ये. एवढं परिवार आज वंचित आहे आपल्या स्वतःच्या हक्कापासून. आज गव्हर्नमेंट म्हणते की तुमचे लॉस आणि प्रॉफिटचे जोडतात, तर याचे लॉस आणि प्रॉफिट जोडण्याचा काही संबंध नाही. तुम्हाला डिटेल तुमच्या याच्यामध्ये दिलेले आहे की ते ऑपॉर्च्युनिटी क्लॉज त्यांनी ऑलरेडी दुसरे पब्लिक सेक्टर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया याला त्यांनी शिथिल केलेली, माफ केलेली आहे. कोल इंडियाला त्यांनी माफ केले, दिल्ली मेट्रोला त्यांनी माफ केले, फूड कॉर्पोरेशनला त्यांनी माफ केलं. तर मग बीएसएनएल पण ही तुमची कंपनी आहे, सरकारची कंपनी आहे आणि वर्षानुवर्षे आम्ही या देशाच्या नागरिकांना सेवा दिलेली आहे. आणि 40 वर्ष सेवा दिल्यानंतर आज रिटायर झाल्यानंतर आमच्यावर हे येते की जंतर मंतर ठिकाणी जाऊन 70 वर्षाचा माणूस भर पावसामध्ये जाऊन आंदोलन करतोय, तर सरकारला याबाबतीत विचार करायला पाहिजे किंवा हे वेळ कशासाठी आली. हे नागरिकांनी आपल्या नातवंडामध्ये घरी राहायला पाहिजे. पावसात माणूस बाहेर निघत नाही, पण आमचे लोक पावसामध्ये महाराष्ट्रातून 200 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतात आणि संपूर्ण भारतामध्ये 1500 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला त्या धरणा आंदोलनामध्ये. जंतर ऍक्च्युली आमचे पार्लिमेंट मार्च होता, पण सरकारने आम्हाला पार्लिमेंट मार्चची परवानगी दिली नाही. शेवटी आम्ही भांडून जंतर मंतरचं परमिशन मिळवली, ते पण देत नव्हते, पण बरेचसे आट्या घालून त्यांनी आम्हाला त्या जंतर मंतरची परमिशन दिली. त्या जंतर मंतरची पावसामध्ये आमच्या लोकांनी आंदोलन केलं आणि सरकारला दाखवलं की आमच्यावर फार मोठा अन्याय होतोय. या अन्याय दूर करण्यासाठी सरकारने आमच्या हक्काचा पेन्शन रिव्हिजन आम्हाला दिलं पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. आणि बाकीचे काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही इथे विचारू शकता. अच्छा, विषय दुसरा गोष्ट अशी आहे की तुम्ही इथे बघा, एक बाजूला केंद्र सरकार सर्व केंद्र कर्मचाऱ्यांना 7वा पे आयोग 8वा पे आयोग देत आहे. ह्याच बीएसएल मध्ये ज्यांनी ऑप्शन दिलं नाही, म्हणजे ते बीएसएल मध्ये आले नाही, ते डेप्युटेशन म्हणून मागील 25 वर्षापासून बीएसएल मध्ये काम करतात. म्हणजे ते आयटीएस अधिकारी, म्हणजे टॉप मॅनेजमेंट, जे आपण बीजीएम सीजीएम जे म्हणतोय, त्या मॅनेजमेंट जे आहे ते अजूनही डीओटीचे कर्मचारी आहेत, पण ते डेप्युटेशन म्हणून बीएसएल मध्ये काम करतायत. त्यांना 7वा पे आयोग मिळाला, त्यांना सर्व गव्हर्नमेंटचे फॅसिलिटी मिळत आहेत, ते सगळे एन्जॉय करतात. पण त्याच कंपनीचे जे तळागाळात काम करणार माझ्या कर्मचारी आहेत त्यांना मात्र वंचित ठेवले आणि परत म्हणतात तुम्ही काम करा. त्याची मानसिकता कशी होईल? तुम्ही विचार करा की ज्या माणसाला 19 वर्षापूर्वी तुम्ही पे रिव्हिजन दिलेलं आहे आणि 19 वर्षात तुम्ही वंचित ठेवलेले आहे, त्याला त्याचा अधिकार आहे. आणि पे आयोगचा एक नियम आहे की दर 10 वर्षामध्ये पे कमिशन झालं पाहिजे आणि कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाली पाहिजे, हे नियम आहे. आणि दुसरा नियम आहे की तुमचं 50% डीए 50%चा वर झाला तर तुम्ही बेसिक मध्ये मर्ज करायला पाहिजे. आज आमचा बीएसएनच्या कर्मचाऱ्यांचा डीए जे आहे ते 241%, म्हणजे 241% डीए गेला तरी सरकार अजून डोळे झाकून बसलेलं आहे. ऍक्च्युली त्यांनी 50%च्या वर गेल्या त्यांनी आपल्याला हे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी अद्याप केलेलं नाही. असे अनेक कायदे आहेत, पण सर्व कायदे बाजूला ठेवून सरकार फक्त एकच रट्टे करत आहे की तुमची कंपनी तोट्यात आहे आणि तोट्यात येण्याचं कारण
बीएसएनएलचे कर्मचारी नाही, ते गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. हे गव्हर्नमेंट बीएसएनएल 100% सरकारी कंपनी आहे. प्रत्येक गोष्टीला सरकारकडनं आम्हाला मंजुरी घ्यावा लागतो. आमची प्रत्येक फाईल सरकार मंजूर करते. आमचा स्वतंत्र कारभार नाही. आमचा मॅनेजमेंट सीएमडी जरी असेल, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, त्यांना डीओटीला गव्हर्नमेंटला विचारल्याशिवाय कुठलंही काम करता येत नाही. म्हणजे आमचे हातपाय बांधलेले आहेत. टेंडर काढताना सुद्धा त्याची सल्ला, प्रत्येक गोष्टी आम्हाला सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे बीएसएनएल पुढे अनेक चॅलेंजेस आहे, अनेक आव्हान आहे. ते आव्हानांना फेस करत बीएसएनएल आजपर्यंत जिवंत आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा बीएसएनएलला जीवन ठेवण्याचं ह्या कर्मचाऱ्यांचा आहे, आमचे अधिकाऱ्यांचा आहे, की ज्यांनी रात्रंदिवस काम करून या बीएसएनएलला वाचवायचं काम केलं. आणि बीएसएनएल देशाच्या हितासाठी, देशाच्या नागरिकांसाठी जगणे अत्यंत गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. धन्यवाद. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. या आंदोलनानंतर सरकारने काही तुमच्याशी संपर्क साधला, संवाद झाला सरकारशी काही कोणत्या अधिकाऱ्याशी किंवा नाही? सरकार अजूनही आमच्याशी काय संपर्क केलेला नाही. तुम्हाला माहिती असेल की जंतर मंतरवर आताच आंदोलन झाला, मुलांचा आंदोलन झाला, तरी सरकार किती दिवस अजिबात त्यांना दखल घेत नव्हती. आता सुद्धा आम्ही मागील 9 वर्षापासून आंदोलन करतोय, पण सरकारने काही दखल घेतली नाही. पण मिनिस्टरने 2 ते 3 वेळा त्यांनी डीओटीला, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनला सांगितलं, आदेश दिलं की यांचा पे रिव्हिजन, पेन्शन रिव्हिजन झालं पाहिजे. एकाच खात्यामध्ये भेदभाव होतोय, अधिकाऱ्यांना मिळतोय, टॉप मॅनेजमेंटला मिळतो, पण कर्मचाऱ्यांना मिळत नाही. एक प्रकारचा हा भेदभाव आहे. हे भेदभाव तुम्ही दूर केलं पाहिजे असं मिनिस्टरनी सुद्धा सांगितले. आणि संसदीय समितीने सुद्धा, पार्लमेंटरी समिती जी आहे लोकसभाची, त्यांनी देखील सरकारला, डीओटीला सांगितलं, पण डीओटी करत नाही. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. तुमच्या मनात काय असेल तर विचारू शकताय. काय प्रश्न असेल तर बीएसएनएल बद्दल काय? झालं? कुणाचं काय अजून प्रश्न काय? कंपनी असल्यानंतर किती फरक पडतोय लक्षात. नेटवर्क आमचं आहे, आमच्या नेटवर्कचा वापर करून त्यांनी पैसे कमवले होते. पण पासवानांनी आग्रह धरला आणि बीएसएनएल ची एंट्री आणली. बीएसएनएल चे गेट तुटले, एवढी प्रचंड गर्दी लोटली गेली त्या काळात 2002 साली. त्यामुळं बीएसएनएल आल्यानंतर काय फरक पडला ते तुम्हाला लक्षात येईल. आज आपल्याला कंपनीला आम्हाला सांगितलं टीसीएस कडनंच मटेरियल, मशिनरी घ्यायची. आणि टीसीएसने काय केलंय, कोरिया वगैरे व्हिएतनाम इथनं आणलेल्या मशिनरी असेंबल करून आम्हाला द्यायचं काम केलं. त्याच्यामध्ये आम्हाला 2-3 वर्ष गेले 4G चालू करायला. पण बाकी ऑपरेटरला कुठलंही सिक्युरिटी रिझन न देता चायनाच्या मशिनरी घ्यायला दिलं. याचा फरक काय होतो, टीसीएस कडनं आम्ही घेतलं तर जी वस्तू आम्ही 4 रुपयाला घेणार आहे, ती चायनाकडनं आणली तर ती 1 रुपयाला मिळते. एवढा मोठा फरक. म्हणजे आम्हाला त्यांना 4,000 कोटीमध्ये बसली मशिनरी, आमची मशिनरी 12-13 हजार कोटीवर गेली. म्हणजे हा भुर्दंड आमच्या कंपनीला, तो प्रॉफिट आम्ही कमवायचा. त्यानंतर त्याचप्रमाणे आम्ही देखील त्या ठिकाणी या कंपनीला, या कंपनीच्या माध्यमातून सरकारला वारंवार सांगितलं, सरकार सर्व लोकप्रतिनिधींना सर्व डाटा फ्री, मोबाईल कनेक्शन फ्री, हे सगळं आमच्या कंपनीच्या माध्यमातून दिलं जातं. आणि त्यामुळं बऱ्याचशा खासदारांनी या विषयासंदर्भात पंतप्रधानांपर्यंत मेसेज पाठवलेले आहेत, दिलेले आहेत. आणि त्यांच्याकडून आम्हाला नक्की, आम्हाला आशा आहे की प्राईम मिनिस्टरने याच्यात किमान लोकहित तरी लक्षात घेतलं पाहिजे. थँक्यू. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्याला पुढचे आपले वेळ संपत आली आहे, संपलीच आहे आता. पुढचे लोक पण आलेले आहेत. नमस्कार. आज आपण या ठिकाणी पत्रकार भवनमध्ये आहोत आणि BSNLचे जे कर्मचारी आहेत ते आपल्यासोबत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की एकेकाळी भारतामध्ये BSNL शिवाय पर्याय नव्हता. त्याच्या आधी त्याचं नाव डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन असं होतं. तर हे जे मान्यवर आहे, जे कामगार आहेत, पहिलं त्यांची ओळख करून घेऊ. काय नाव आपलं? मी मिसेस रोहिणी कुलकर्णी, पेन्शनर असोसिएशन पुणे जिल्ह्याची मी प्रमुख आहे. मी वृषाली दाभोळकर,
मी उपाध्यक्ष आहे ऑल इंडिया BSNL DOT पेन्शनर्स असोसिएशन. मी नागेश खशाबा नलावडे, मी अध्यक्ष आहे महाराष्ट्र परिमंडल. मी युसुफ जकाती, मी सर्कल सचिव आहे ऑल इंडिया BSNL DOT पेन्शनर असोसिएशन महाराष्ट्राचा. मी विकास विजय कदम, पुणे जिल्हा सचिव BSNL. किशोर गवळी, महाराष्ट्र सर्कल सचिव. तर आपण काय सांगाल की आत्ता सध्या जे प्रायव्हेटायझेशनचं वातावरण आहे आणि प्रायव्हेटायझेशनमुळे BSNLचं नुकसान झालेलं आहे, DOTचं नुकसान झालेलं आहे, तर काय म्हणणं आहे आपण? आमचं म्हणणं एवढंच आहे, प्रायव्हेटायझेशनला आमचा विरोध नाही आहे. जे प्रायव्हेटाईज केलेले आहेत किंवा प्रायव्हेट कॉम्पिटिटर आलेले आहेत त्याच्यामध्ये फेअर कॉम्पिटिशन असली पाहिजे. त्याच्यामध्ये सरकारी कंपनी म्हणून आम्हाला दाबण्याचा जो प्रयत्न तो थांबला गेला पाहिजे, तो होता कामा नये. तो झाल्यामुळं आज BSNL जी लिडिंग कंपनी आहे, ज्यांनी नेटवर्क उभं केलं या देशाचं, ज्यांनी करोडो रुपये खर्च करून हे नेटवर्क उभं केलं, त्या कंपनीला दाबण्याचं काम चाललेलं आहे, ते होता कामा नये. ते काम पहिलं आम्हाला आमची फ्री हँड द्या, आम्हाला वाटेल तिथून आम्हाला जे काय हे करायचं इक्विपमेंट ते परचेस करा. स्वदेशीच्या नावाखाली आमचं इक्विपमेंट गेल्या 4 वर्षामध्ये आम्हाला प्रोव्हाइड केलं गेलं नाही आणि त्यामुळे 4Gची आमची अशी वाताहत झाली. इवन दो जर आम्हाला ते दिलं असतं, प्रायव्हेट ऑपरेटर मार्केटमध्ये टिकला नसता, एवढं नक्की सांगतो आपल्याला. कारण आज नाही म्हणलं तरी 50 लाख कस्टमर हे BSNL जे राहिले, एक काळ होता आमच्याकडं 1 कोटीच्या पुढं आमचे कस्टमर बेस होता, पण तो 50 लाखावर आला. तर हा केवळ सरकारने जी पॉलिसी ॲडॉप्ट केली ती पॉलिसी चेंज करायला पाहिजे. आणि आज देखील दाव्याने सांगतो की आमचा डाटा हा सगळ्यांपेक्षा स्वस्त आहे. म्हणजे 1 रुपया म्हणजे 1 रुपया, प्रायव्हेट ऑपरेटर 15-16 रुपयापर्यंत डाटा पोचवतात, तसं आमच्याकडे होत नाही. आपलं काय म्हणणं आहे की मागणी काय आहे आपली प्रमुख? प्रमुख मागणी म्हणजे हे इन्फ्रास्ट्रक्चर हा तर इश्यू आहेच 5G या गोष्टींचा, पण प्रामुख्याने गेल्या 19 वर्षांपासून आमची जे सगळे कर्मचारी आहेत तो एकच पगार घेत आहेत, स्टॅग्नेशनला आले, त्यांना त्यातनं काही वाढ मिळत नाहीये. जी न्याय हक्क आहे आमचा पेन्शन रिव्हिजनचा किंवा पे रिव्हिजनचा तो आम्हाला मिळत नाहीये. आणि म्हणून आमचं हे खरं तर सध्या आंदोलन चालू आहे, जे आम्ही जंतर मंतरवर आता केलं. आणि त्यात आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाहीये, आमचा त्या धोरणांना विरोध आहे, आमच्या न्याय मागण्यांसाठी आमचं आंदोलन आहे आणि ते असंच आम्ही अविरत चालू ठेवू. कुठलीही काहीही आमच्यावर वेळ आली तरी हे आमचं आंदोलन, हा आमचा आवाज असाच चालू राहील, हा आमचा निर्धार आहे. कोण अडचण निर्माण करतंय तुमच्या या प्रोग्रेसमध्ये किंवा तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही, तर त्याला कारणीभूत कोण आहे? त्याला कारणीभूत मला असं वाटतं सरकारी धोरण आहे. आधी पहिल्यांदा आम्ही जेव्हा DOT मधून BSNL मध्ये आलो त्यावेळेला आम्हाला खात्री देण्यात आली होती की सर्व केंद्र सरकारचे फायदे तुम्हाला मिळतील, परंतु आता त्यांनी पूर्ण धोरण बदलून प्रॉफिट लॉस हा हेतू लावलेला आहे आणि प्रॉफिटमध्ये BSNL नाही म्हणून तुम्हाला पगारवाढ नाही हे कारण देत आहेत. हे अत्यंत अन्यायकारक आहे. पेन्शनर्स लोक आता प्रॉफिट तुम्हाला काय देणार? प्रॉफिट हा गव्हर्नमेंट, आणि जरी प्रॉफिट देत असलो तरी गव्हर्नमेंट कुठल्याही मागण्या पूर्ण करत नाही. प्रॉफिट देणं हे केवळ आमच्या हातात नसून सरकारी धोरणांच्या हातात आहे. ती सगळी धोरणं बदला आणि आम्हाला जे न्याय हक्क आहेत तो मिळवून द्यावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आता खाजगी क्षेत्र खूपच पुढे गेलेले आहे, तर तुम्हाला वाटतं का तुम्ही खाजगी क्षेत्राला आत्ता सुद्धा कॉम्पीट करू शकता आणि BSNLला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकता? बिलकुल आम्ही नक्कीच खाजगीला टक्कर देऊ शकतो. पण सरकारला आमची एवढीच विनंती आहे की सरकारने आम्हाला जसं फ्री हँड द्यायला पाहिजे. आज आमचा 4G 5G इक्विपमेंट ते स्वदेशी न वापरता देशी वापरा म्हणून मागील 4 वर्षापासून TCSला तो काम दिलं. 1000 करोड रुपये TCSला देण्यात आला, पण अजून तो प्रयोग तत्वावर काम चालू आहे, त्याच्यामध्ये अजून त्रुटी आहेत. त्यामुळे आमचा जो 3G नेटवर्क चांगला होता त्याच्यामध्ये व्हॉइस मिळायचं, तर चांगला डाटा मिळावा म्हणून 4G 5G देण्यात आला, पण डाटा पण गेला आणि व्हॉइस पण गेला. त्यामुळे कस्टमरची हे सोडून चालले. आज रिसर्च अँड डेव्हलपमेंट R&D जे डिपार्टमेंट असतो गव्हर्नमेंट, त्याला एक प्रकारचा मदत करून रिसर्च करत असते, पण BSNL कंपनीला मात्र फ्रीमध्ये सरकार प्रत्येक गोष्टीचा रिसर्च करते. म्हणजे हा 4G 5G स्वदेशी नावाखाली याचा प्रयोग BSNL वर केला. BSNLनी ते पहिल्यांदा वापरा, प्रायव्हेटरने सगळे बाहेरचे इक्विपमेंट लावलेले. आणि दुसरी गोष्ट, चांगली सेवा देण्यासाठी आम्ही सरकारला म्हटले की जसं खाजगी कंपन्याचे टावर्स आहे, आज खाजगी कंपन्याचे टावर पुण्यामध्ये 3000 आहे, पण BSNLचे 1000 आहे.
तर आम्हाला अजून टावर्स लावले पाहिजे जेणेकरून लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल. आमचं हेच म्हणणं आहे, सर्व्हिस इम्प्रूव्ह करायला आम्ही तयार आहोत, आमचे कर्मचारी तयार आहेत, पण सरकारची इच्छा पाहिजे, सरकारने आम्हाला फ्री हँड दिलं पाहिजे आणि आम्हाला मदत केली पाहिजे या इक्विपमेंटसाठी. जे काही मदतचा दावा सरकार करत आहे ते सगळे खोटं आहे, पेपरवर वेगळं आहे, पण प्रत्यक्षात जी मदत मिळाली पाहिजे त्या मदत मिळत नाही. हे फरक आहे. लोकांना पब्लिकला जनतेला असं वाटतंय की बीएसएनएलला आज एवढी मदत मिळते, हजारो कोटीचं 2.25 लाख हजार करोडचं मागे सरकारने मिळतं, पण त्यांनी 2.25 लाख कुठे खर्च केले? सरकारला विचारावं, सरकारने जबाब द्यावं की बीएसएनएलच्या याच्या प्रगतीसाठी सरकारने किती खर्च केले 2.25 लाख हजार कोटीमध्ये. फक्त ते आकडेवारी आहेत, आकडेवारी आहेत, पण प्रत्यक्षात तेवढी नाही. आणि जे काही त्यांनी मदत केलेली आहे ते मदत फक्त TCSचे इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी घेतलेली आहे. आणि सरकारला असं वाटतच नाही की कंपनी जगली पाहिजे. आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो, ही बीएसएनएल हा जनतेला सेवा देण्यासाठी याचा जन्म झालेला आहे. जसं आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बंद करू शकत नाही, जसं आपण ST सेवा बंद करू शकत नाही, जसं आपण गव्हर्नमेंट शाळा बंद करू शकत नाही, हे मूलभूत लोकांना सुविधा देत आहेत, जनतेला सुविधा देतात, गोरगरिबांना सेवा देतात. तसंच बीएसएनएल सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे. सामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये मोबाईल सेवा मिळण्यासाठी, दुर्गम भागात लोकांना सेवा मिळण्यासाठी आणि देशाची सुरक्षेसाठी बीएसएनएल जगणे हे अत्यंत देशासाठी गरजेचं आहे. अजूनही दुर्गम भागामध्ये बीएसएनएल आहे आणि त्याच्यावर प्रायव्हेट सेक्टर अवलंबून आहे. येस असं बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे. येस येस म्हणजे बॅकबोन आहे, हे बॅकबोन आहे आपलं जे बीएसएनएल आहे, म्हणजे फक्त फायद्यासाठी उपयोग करून घेते अशी परिस्थिती आहे. Yes, yes. त्याबद्दल काय? आता तुम्हाला मी सांगतो, काश्मीरमध्ये तुम्ही गेला, NE1 NE2 मध्ये नॉर्थ इंडियामध्ये गेला, काय तुम्ही झारखंडमध्ये गेला, नक्सलाइट एरियामध्ये गेला, तिथे फक्त तुम्हाला बीएसएनएल मिळतं. बीएसएनएल शिवाय तुम्ही अंडोमान निकोबारला जा, बीएसएनएल शिवाय कुठलंही नेटवर्क तिथे मिळत नाही, फक्त बीएसएनएल देतो. समुद्रातून आपण केबल टाकून लोकांना सेवा दिलेली आहे. अंडोमान निकोबारला सगळे समुद्र आहेत. तर या प्रकारची सेवा आज आम्ही देतोय, देशाच्या जनतेला देतोय. हे देश आमचा आहे, हे देशाचे नागरिक आमचे आहे, म्हणून आम्ही इमानदारीने हा सेवा जनतेला देत आहोत. देत आहोत. आणि त्यामुळे आमची एकच मागणी आहे की हे कंपनी जी आहे देशाची कंपनी आहे, देशाच्या जनतेसाठी बनवलेली आहे. ते कंपनी जिवंत राहिली पाहिजे, ही जगली पाहिजे, आमची मनापासून इच्छा आहे. Thank you.